नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पगार वाढच नाही तर बोनस आणि ग्रॅज्युएटीमध्येही होणार मोठा फेरबदल। 8व्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली। 8व्या वेतन आयोगाची स्थापना होऊन आता 8 महिने पूर्ण झाले असून आयोगाला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आता केवळ 10 महिन्याचा अवधी शिल्लक राहिलेला आहे। अहवाल सादर करण्याची मुदत जसजशी जवळ येत आहे तसतसे आयोगाने आपल्या कामाचा वेग कमालीचा वाढवलेला आहे। नुकतीच आयोगाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये विविध कर्मचारी संघटना तसेच पेन्शनधारकांसोबत महत्त्वपूर्ण बैठका घेतल्या। या बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रमुख मागण्या ऐकून घेण्यात आल्या। सध्या सरकारी वर्तुळात फिटमेंट फॅक्टरबाबत सर्वात जास्त चर्चा सुरू आहे, ज्याच्या आधारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन निश्चित केले जाते। परंतु यावेळचा मुद्दा केवळ पगारवाढीपुरता मर्यादित नसून सरकारने आयोगाला इतरही अनेक महत्त्वाचे निर्देश दिले आहेत। या अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या भत्त्याची पुनर्रचना केली जाणार आहे। भत्त्याची संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत बनवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत, ज्यामुळे भत्त्यामधील रकमेसोबतच त्यांचे नियमही बदलू शकतात। याशिवाय आता जुन्या पद्धतीने बोनस न मिळता कामगिरीवर आधारित बोनस देण्याची नवीन चौकट तयार केली जात आहे। म्हणजेच जो कर्मचारी जितके चांगले काम करेल त्याला त्या प्रमाणात अधिक बोनस किंवा बक्षीस मिळेल। तसेच निवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या ग्रॅज्युएटीच्या नियमांचेही विश्लेषण केले जात आहे। ज्या कर्मचाऱ्यांना सध्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत एनपीएस पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा पूर्ण लाभ मिळत नाही त्यांच्यासाठी नवीन नियम बनवले जाऊ शकतात। यावेळच्या वेतन आयोगाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सरकारी नोकऱ्यांमधील वेतन आणि कामाची परिस्थिती त्यांची तुलना थेट खासगी क्षेत्राशी केली जाणार आहे। खासगी क्षेत्रातील चांगल्या टॅलेंटला सरकारी नोकऱ्यांकडे आकर्षित करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे। 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या या आयोगाला 18 महिन्यात आपले काम पूर्ण करायचे आहे। मात्र अंतिम अहवालापूर्वी आयोग एक अंतरिम अहवाल सादर करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळू शकतो। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।